शंभ सदाशिव शंभ सदाशिव शंभ हर शंभ सदाशिव शंभ सदाशिव शंभ सदाशिव शंभ हर शंभ सदाशिव शंभ सदाशिव शंभ सदाशिव शंभ हर पार्वतीपति शिव हर हर महादेव संसार दुष्टेंದು ತಿಳಿದು ಮಹಾತ್ಮರು ಸಂಸಾರವ ಮಾಡುವುದ್ಯಾಗೆ ಸಂಸಾರ ದುಷ್ಟೆಂದು ತಿಳಿದು ಮಹಾತ್ಮರು ಸಂಸಾರವ ಮಾಡುವುದ್ಯಾಗೆ ಸಂಸಾರದೊಳಗಿದ್ದು ಇಲ್ಲದ ವಿವರವು ವರವನ್ನು ದೃಷ್ಟಾಂತಯಾಗೆ ನಾರಿ ಪುತ್ರರೋಳು ಕಲ್ತಿರ್ದು ತಾವು ನಾಸ್ತಿಯಾಗಿದ್ದರು ಹ್ಯಾಗೆ ನಾರಿ ಪುತ್ರರೋಳು ಕಲ್ತಿರ್ದು ತಾವು ನಾಸ್ತಿಯಾಗಿದ್ದರು ಹ್ಯಾಗೆ ವಾರಿ ಒಳಗೆ ಥಾವರಿ ಪದ್ಮಿದ್ದು ನೀರಿಗೆ ಅಂಟದಾಗೆ ವಾರಿ ಒಳಗೆ ತಾವರಿ ಪದ್ಮಿದ್ದು ನೀರಿಗೆ ಅಂಟದಾಗೆ ಸಂಸಾರ ದುಷ್ಟೆಂದು ತಿಳಿದು ಮಹಾತ್ಮರು ಸಂಸಾರವ ಮಾಡುವುದ್ಯಾಗೆ ಸಂಸಾರದೊಳಗಿದ್ದು ಇಲ್ಲದ ವಿವರವು ವರವನ್ನು ದೃಷ್ಟಾಂತಯಾಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಪಂಚವು ಮಾಡುತ್ತವರು ಎರಡಾಗಿ ಇದ್ದರು ಹ್ಯಾಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಪಂಚವು ಮಾಡುತ್ತವರು ಎರಡಾಗಿ ಇದ್ದರು ಹ್ಯಾಗೆ ಹಲ್ಲ ಒಳಗೆ ನಾಲಿಗೆ ಆಡುತ್ತ ಹಲ್ಲ ಬುಡಕ ಸಿಗದಾಂಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಪಂಚವ ಮಾಡುತ್ತ ಅವರು ಎರಡಾಗಿ ಇದ್ದರು ಹ್ಯಾಗೆ ಹಲ್ಲ ಒಳಗೆ ನಾಲಿಗೆ ತಾನಾಡುತ್ತ ಹಲ್ಲ ಬುಡಕ ಸಿಗದಾಗೆ ಸಂಸಾರ ದುಷ್ಟೆಂದು ತಿಳಿದು ಮಹಾತ್ಮರು ಸಂಸಾರವ ಮಾಡುವುದ್ಯಾಗೆ ಸಂಸಾರದೊಳಗಿದ್ದು ಇಲ್ಲದ ವಿವರವು ವರವನ್ನು ದೃಷ್ಟಾಂತಯಾಗೆ ಹುಟ್ಟು ನಾನಾ ಶಾಖಾದೊಳು ತಾನು ತೊಳಲಿಸಿ ಹುಟ್ಟ ರುಚಿ ಅರಿಯದಾಂಗೆ ಹುಟ್ಟು ನಾನಾ ಶಾಖಾದೊಳು ತಾನು ತೊಳಲಿಸಿ ಹುಟ್ಟ ರುಚಿ ಅರಿಯದಾಗೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಚಿದಾನಂದ ತಾನಾಗಿ ಸಂಸಾರವ ಮುಟ್ಟಿ ಮುಟ್ಟದೆಯರು ಹೀಗೆ ಹುಟ್ಟು ನಾನಾ ಶಾಖಾದೊಳು ತಾನು ತೊಳಲಿಸಿ ಹುಟ್ಟ ರುಚಿ ಅರಿಯದಾಗೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಚಿದಾನಂದ ತಾನಾಗಿ ಸಂಸಾರವ ಮುಟ್ಟಿ ಮುಟ್ಟದೆಯರು ಹೀಗೆ ಸಂಸಾರ ದುಷ್ಟೆಂದು ತಿಳಿದು ಮಹಾತ್ಮರು ಸಂಸಾರ ಮಾಡುವುದ್ಯಾಗೆ ಸಂಸಾರದೊಳಗಿದ್ದು ಇಲ್ಲದ ವಿವರವು ವರವನ್ನು ದೃಷ್ಟಾಂತಯಾಗೆ राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊ साहेब महाराज की नारायण 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 श्री राम समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं
केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जलाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिलाले शुभाशुभ पाता भावना राम झाले निष्ठिने गुरुराया उन्मनी धूपाली श्री राम समर्थे ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुर्पादा मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मुक्तिमूलं गुरुर्कृपा वंदिष्विना सद्गुरु शान्तन् वंदिष्विना करुणा सागरन वंदिष्विना भक्त रक्षकन वंदिष्विना भावराज शिष्यन वंदिष्विना श्री गिरिमल्लेश्वरन वंदिष्विना श्री शिव प्रभु गुरुदेवरन वंदिष्विना गिरिनिवासरन् देवदेवननो श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओया सहस्रे पुराण पुरुषोत्तम योगो नाम निरूपणम् वाचनास प्रारंभ करितो महाराज श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। आता हृदय आपुले जो फाळानुया भले वरे वैसव पावले श्री गुरुचे। ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिये कुहमळे भरुनिया पुष्पांजुळे आर्जो देवो। अनन्योदके धुवट
वासनाचे तन्निष्ठ ते लागले आवोट चंदनाचे प्रेमाचे भांगारे निर्वाळूने नृपुरे लेववो सुकुमारे पदेती सहा वाजले महाराज प्रेमाचे निभांगारे निर्वाळूने नृपरे लेवो सुकुमारे पदेती आनंदा मोह दुभळे सात्विकेचे सोमभावे ओवाळू साम्यरसे पोटाळू निरंतरे माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाववा लेवू श्रीचरण करो भोग मोक्ष निंबलोण पाया पाटू बांधे या गुरुचरण सेवा हो पात्रतया देवा जे सकळार्थ मेळावा पाठो बांधे ब्रह्मेचे विसवणेवरी उन्मेष लाहे उजरे जीवाचे ते करी सुमाधी सिंधू पूर्ण चंद्रिमा कोडी वक्रत्वा घापे कुरोंडी तैसे आणि गोढी अक्षरांती सूर्य अधिष्ठिले प्राची जगा राणे वहे प्रकाशाचे तैसे वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळे करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलो देखिजे जेणे दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसे सासिन्नले भरवे वाचावल्ली ठाऊन पवता जयाच्या मनेशी मुरडली वाचा
तो देवो होय शब्दाचा चमत्कारो जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी न नागवे जे जगा जे अगोचर पावे गोठी माझी एवढेक सोभग वळगे वाचेचे अंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जैका वरे बहु बोलू काई आज ते आने ठाई माते वांचून नाही ज्ञानदेव म्हणे जे थाने निर्मिया अपत्य आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेशी एक हाते झाले ती पापा भरोवरी मेघ चातकाशी रिचवे मग लागी गोसावे तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीतांसे गोड आतुडले होय अदृष्टा पैसे ते वाळूची रत्ने परते उजुआ आयुष्य ते मारिले लोभो करी आधणे घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथो तया परी श्री गुरु करिते जय अंगीकारो तै होऊन ठाके संसारो मोक्षमय आघवा पहा काय नारायणे तया पांडवांचे उणे की जेची ना पुराणे विश्ववंदे तैसे निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणले ओझे ज्ञानाची या परी असो आता प्रेम रुतळत से बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे
आता तेनेंची पसावे तुम्हा संतांची मी पाये ओळगेन अभिप्राय गीतेचे तरी तोच प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयांच्या हाती तोच समर्थो मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची काशत एक जन्मा जो जन्मोनि ब्रह्म कर्मा करी तोच ब्रह्मा आनो नोहे नाना सूर्यांचा प्रकाशो लाहे जेवे डोळसो तेवे ज्ञानेंची सौरसो मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवण पायोग्यता आंगी हे पाहता जगी देखिला एको जे पाताळींची निधान दावेल कीर अंजन परी मोहावे लोचन पायळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान तेच कीर नाही आन वरी तेचे ताने ऐसा मन शुद्ध व्हावे तरी विरक्तांचून काही ज्ञानासी तगण्याची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवण परी जे येऊन मनाते वरी हे सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे जे विषय रांधील रस सोये जय जेवणारा ठावले होय तै तो ताटच सांडून जाय जिया परी तैसे संसाराया समस्ता जाणे जे जय अनित्यता
तै वैराग्य दरविता पाठी लागे आता अनित्यत्व या कैसे तेंची वृक्षाकार विसे सांगितत असे विश्वासी पंचदशी उपडले कवतिके झार येरे मोहरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नोहे या ते एकी परी रूपकाची आकुसरे सारितसे वारी संसाराची करून संसारा वायो स्वरूपी अहम ते ठाओ हो आवया अध्यायो 15वा हा आता यांची आघवे ग्रंथ गर्भींचे चांगावे आपले जेल जीवे आकरणे जे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेच्या नरेंद्र ऐसे म्हणे अगा पै पांडू कुमरा एका स्वरूपाची घरा करीतसे आडवरा विश्वाभासो जो तो हा जगडंबरो नवे येत संसारो हा जाणजे महातरो ठावलासे परीरा रुखा सारिखा तळे मुळे वरे शाखा तैसा नोहे म्हणून लेखा नयेची कवना आगी का कुऱ्हाडे होईल गावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरवरची वाडी जे तुटल्या मुळापाशी उलंडेल का शाखांशी परी जैसी गोटी कायसी हा सोपा नव्हे अर्जुना हे कौतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया जैसा भानु उंची नेणुके
रश्मी जाळ तळे पांके संसारो हे कावरुखे झाड तैसे आणि आती नाती वितुके रुंदले असे येण्याची एके कल्पांतीचे निउदके योम जैसे का रश्मीच्या अस्तमाने अंधारेने कोंदे रजने तैसाचे गगने मांडिलासे यया फळना चुंबिता यया फळ ना चुंबिता फूल ना तुरुंबिता जे काही मांडलासे या फळाना चुंबिता फूलना तुरुंबिता जे काही पांडुसुता ते रुख चिहा आणि ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मळिता नोहे येडेची हा होये शाडंगळुगा आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदले खीर असे परी आधी असोचे मुळे यया भलवचेंची महामारी पिंपळा का वाडाची परी जे पारामिया माझारी ढाळाल्या सती देवीची गा धनंजया संसार तरुयया आधींची आती खांदिया ही सासिनले झाले गगनाची पालवी का वारा मांडला राखचुईने हावे नाना अवस्थात्रये उदयलासे ऐसा हा एको विश्वाकार विठंको उदयला जाणरकू ऊर्ध्वमूळू आता ऊर्ध्व या कवन येथे मूळ ते किंवलक्षण काधोमुखापण शाखा जैसिया आणि अश्वत्थु हायसी प्रसिद्धी कायसे आत्मविधाल्यावसी निर्णयो केला परी ऐकेगा सुभाग
हा प्रसंगो असे तुझेची हो जोगा कानाची करी तो सर्वांगा ही ये आथिलिया ऐसे प्रेमरसे स्फुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारी मूर्ती झाले श्री कृष्णाती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घेंटू भरे पाहू एकसरा आघवेचिया ऐसी सोय सांडून खवळली आवडे अर्जुनी देवे देखिले तेत जालेने सुखे केले कुरवंडू तया मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा रूपयया येणे रुखेची काजया ऊर्धता गमे जया हे आर्या परवते आता जे पुढे मागवते दिसते नेवीण दिसते अदृश्य जे उपाधीच्या दुसरा घालता उपासर्या नामरूपाचा संसारा होय जयाती ज्ञातृज्ञेयाविहीन नृसगेंची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळेंची जे ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगायया तरुचे तेत आर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीची या हाती का वाजेंची संतती वानणे जैसी तैसी सत्य ना सत्य जे विचाराचे नाम न आसाहे ऐशिया परिचयाये अनादि म्हणती जे नानत्वांची मांदुस जे जगद्भ्रांचे आकाश जे आकार जातीचे दोष घडे केले जे भवद्रूपाजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञान दीपिका सांचली जे
ती माया वस्तूची ठाई असे जैसेची नाही मग वस्तुभाची पाही प्रगट होई जीवा आपणा पाले निधी करी आपण पे जेवी मुग्धक का काळजी आणि मंदे प्रभादीपी स्वप्ने प्रिया पुढे निरुण तरुणांगी निधेले चेऊन वेगी आलिंगिने विनालंगी कामू समस कामू करी तैसे स्वरूपी आली माया आणि स्वरूप नेणे धनंजया ते चिरुकायया मूळ पाहिले वस्तुसी आपुला जो अभोदो तो ओझे आटो केले कंदो वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो घन ज्ञान सुसुप्ती तो बीज का कुर्बासो म्हणते हेर स्वप्निहन जागृती हा फळा भावो तिच्या ऐसे या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळे ते ऊर्ध्वात्मा निर्मळ अधोर्ध्वं सूचती मूळे बळया बांधून आळे माया योगाचे मगा आधले सदयांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलावती तेचे चित्तवृत्ती पाहिले महतत्व उमालले ते पान वावलेले एक निघे ऐसा मुळीच्या गाढिका विकल्प रूप ओळका चित्त चतुष्टया डाळिका खोंबेशी तो तैसी क्षेत्रादी तन्मात्रे ते अंगवास गर्भत पत्रे तुळू तुळलिया विचित्रे उमळती गा पाटी रूप पत्र आलो वेली चक्षुलांबे ते कांडे घाले ते वेळी व्यामोआती भली पहाळे जाई
श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15. ओव्या 100 वाचून झाले आहेत महाराज. पुंडलिक वरदी हारी विठ्ठल.